गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर कशी मंडळी, तुम्ही मस्त ना? आम्ही पण खूप मस्त आहेत. तर इथं माझे 3 ब्लाऊज ऑलरेडी शिवून झालेले होते. तर पहाटेही शिवलेले होते. तर ह्या मावशींना ब्लाऊज द्यायचे होते. तर सकाळी मी आत्ता काजे बटन करून घेतले. जेवढा वेळ मला शिवायला नाही लागला तेवढा वेळ मला काजे बटन करायला लागलेला होता. आणि साधे ब्लाऊजची जी शिलाई ना, फक्त 70 रुपये शिलाई. तर हे शिवायला काहीच परवडत नाही. पण आपलं कसं, कस्टमर आपलं टिकवण्यासाठी मला ही ब्लाऊज मी साधे घेत असते. तर कारण की कसं, तर ते साध्या ब्लाऊजसाठी कस्टमर कुठं जाईल ना, तर मग त्याच्यामुळे ते कस्टमर करावंच लागतं आपल्याला. तर साधे ब्लाऊज शिवायला अजिबातच परवडत नाही. कारण की त्याला हात शिलाई, काजे बटन शिवण्यापेक्षा त्याला ना हाच वेळ जास्त जातो. आणि मला अजून एका मावशींचे ब्लाऊज द्यायचे होते. तर त्यांचे पण 8 ब्लाऊज होते. तर 2 मी कटिंग करून घेतलेले होते आणि 6 ब्लाऊज बाकी होते. तर त्या ब्लाऊजांना पण काजे बटनच आहे. पण मला ते कटिंग करायच्या पहिले, शिवायच्या पहिलेच टेन्शन येतं, काजे बटन करायला किती वेळ जाईल त्याच्यामध्ये. तर हुक जर असलं ना तर ते पटापट होते, पण काजे बटन जर असले ना खूप टाईम लागून जातो. आणि इथं अजून कस्टमरचं काम आलेलं होतं. आणि कस्टमरचं काम म्हणजे सारखं कंटिन्यू चालूच असतं. आज ह्याचं द्यायचं, उद्या त्याचं द्यायचं, रोज डोक्यात तेच गणगण असते. तर टेन्शनच असतं माणसाला. तर 2 दिवस पोरांना सुट्टी होती, शनिवार रविवार. त्याच्यामुळं माझं 2 दिवस काहीच काम झालेलं नव्हतं. तर पार्लरचे कस्टमर आले का मी करून देते लगेचच्या लगेच. पण मग हे शिवणकाम बसल्याशिवाय होत नाही. आणि 2 दिवसाचा पसारा जर बघितला ना, तर एवढा घरामध्ये पसारा झालेला होता. तर मला आवरायचा पण होता आणि ब्लाऊज पण कटिंग करायचे होते. पण म्हटलं आधी ब्लाऊज कटिंग करून घेऊ आणि नंतर सगळं स्वच्छता करू, जिथलं तिथं ठेवून देऊ. सगळ्यांचे जे झालेले काम आहे ते पिशव्यांमध्ये ठेवून देऊ. कारण की कसं, मग पटापट द्यायला. तर इथं मी टेप घेतला तर कातर नाही, कातर घेतली तर चॉक नाही, असं माझं काहीतरी चालू होतं. कारण की कसं आहे ना, तर कस्टमरचे सारखे फोन चालू होते. 2 दिवसापासून काम झालेलं नव्हतं. मग त्याच्यामुळं मला पण टेन्शन आलेलं होतं, की कारण की कसं, कस्टमर कधी ना फोन न करता येत राहतं. आणि ज्यावेळेस समोर जर आलं ना, तर मग काय सांगावं, तो खूप मोठा प्रश्न असतो. आम्हा टेलर लोकांचं असंच असतं. बाबा फोन जर आला ना, तर काय उत्तर द्यावं तोच मोठी पंचायत असते. आणि समोर जर आलं ना, तर डायरेक्ट छाती धडधड करते. कारण की आता काय सांगावं तेच कळत नाही. आणि ज्यावेळेस मग कस्टमर चिडतं ना, त्यावेळेस गपचूप ऐकून घ्यावं लागतं. आणि मग काय, कस्टमर चिडलं जरी ना, तर मग कसं, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर अशी ठेवावं लागते. कस्टमर टिकवण्यासाठी ना लई कष्ट घ्यावं लागतात. त्याच्यामुळं आपण भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यावेळेस मी तुमच्यासोबत सांगते, अजून काही गोष्टी शेअर करते. कस्टमर कसं वळवायचं ना,